वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविर्म एधि वेदस्य म आणीस्थः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधितन् अहोरात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्माम् अवतु तद्वक्तारम् अवतु अवतु माम् अवतु वक्तारम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपला उपक्रम सुरू आहे वेदांत वैभव, आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या उपनिषदांचा अभ्यास करतो। जी उपनिषदं, जी श्रुती माऊली किंवा जे आम्नाय मस्तक ज्याला म्हटलं आहे, असा जो वेदांत आहे हे खरोखर आपलं वैभव आहे। आणि ह्या वैभवाचं आपल्याला जाण नसावी याच्यासारखं दुर्दैव नाही। त्यामुळे ह्या वैभवाचा आपल्याशी थोडासा परिचय करून देण्यासाठी हा उपक्रम आपण सुरू केला आहे। आणि याच्यातली 6 उपनिषदं आपली अभ्यासून झालेली आहेत, आणि आत्ता सुरू आहे ते 7वं उपनिषद, ज्याचं नाव आहे ऐतरेय उपनिषद। नावाचं औचित्य पाहिलं, किती अध्याय आहेत, किती खंड आहेत, किती भागामध्ये आपण ह्याचा अभ्यास करणार आहोत, हे सगळं मागच्या 2-3 भागामध्ये आपलं अभ्यासून झालेलं आहे। की इतरेचा मुलगा जो ऐतरेय, अशा इतरा म्हणजे जिला आपल्या जातीविषयी माहिती नाही आहे, वर्ण कोणता माहिती नाही आहे, किंवा त्याच्याविषयी काहीच जिला कल्पना नाही आहे, अशा गणिकेचा हा मुलगा आहे। आणि म्हणून इतरेचा मुलगा म्हणून त्याला ऐतरेय म्हणून हिणवलं जायचं। पण ह्याच ऐतरेयाने पुढे पृथ्वीची सेवा कशी केली, त्याला महिदास कसं नाव मिळालं, आणि त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर हे उपनिषद कसं काय, या उपनिषदातलं जे कल्पना विश्व आहे ते कसं काय त्यांनी रचलं, रंगवलं, रेखाटलं, या सगळ्याचा आपण अभ्यास करतो आहे। गेल्या 3 भागामध्ये आपण हा अभ्यास केला आहे की हे सगळी सृष्टीची निर्मिती कशी झाली, तो एक पिंडाचा आकार कसा झाला, त्या पिंडाला छिद्र कशी झाली, त्या छिद्रांमधनं एक मुखाचं छिद्र आहे, 2 डोळ्यांची छिद्र आहेत, कानांची छिद्र वगैरे वगैरे, आणि मग त्याच्यापासनं मग त्या पिंडाला तहान आणि भूक निर्माण केली, त्याच्यासाठी अन्न निर्माण केलं, वेगवेगळ्या इंद्रियांचे वेगवेगळे आहार निर्माण केले, आणि मग त्या आहारांना त्यांची स्थानं, त्यांच्या देवता, हे सगळं आपण मागच्या काही भागामध्ये 3 भागामध्ये अभ्यासलेलं आहे। आता आज सुरू करणार आहोत आपण द्वितीय खंड, म्हणजे त्याच्यातला द्वितीय अध्याय, 2रा अध्याय आहे, आणि त्याच्यातला प्रथम खंड। वस्तुतः याच्यामध्ये एकच खंड आहे, आणि म्हणून ह्या खंडाला म्हणजेच आजच्या 4थ्या भागाला, ऐतरेय उपनिषदाच्या आज 4थ्या भागाला आपण प्रारंभ करणार आहोत। प्रत्येकच भाग खरं तर महत्त्वाचा आहे। प्रत्येकच वेळेस मी म्हणते की हा लहान असला तरी खूप महत्त्वाचा आहे, किंवा हा मोठा असला, याच्यात रिपिटेशन असली तरी वारंवार आपल्या मनावर ठसण्यासाठी हे ऋषींनी आपल्यापर्यंत वैभव किंवा हे ज्ञान पोचवलं आहे, असं मी वारंवार म्हणते। पण आजचा जो भाग आहे तो खरंच महत्त्वाचा आहे। कशासाठी महत्त्वाचा आहे की मातेच्या गर्भामध्ये जेव्हा जीव प्रवेश करतो तेव्हा नक्की त्याची वाढ कशी होते, सुरुवातीला काय होतं, किंवा त्याच्यामध्ये अडथळे कोणते येतात, आणि त्या सगळ्या एवढ्या अडथळ्यांना पार करून तो जीव कसा जन्म घेतो, हे सगळं आपल्याला म्हटलं तर मेडिकल सायन्समध्ये सगळं माहिती आहे। आणि ह्या 2 ब्रांचेस आहेत ज्ञानाच्या, ह्या 2 ब्रांचेस आहेत। एक आहे विज्ञान
आणि एक आहे अध्यात्म. विज्ञानाच्या मार्गाने आपल्यापैकी अनेकांनी हा अभ्यास केला असेल किंवा जाणून घेतला असेल, किंवा आपल्यापैकी काही डॉक्टर असतील, मेडिकल फील्डमधले असतील किंवा सायन्सशी रिलेटेड असतील, त्यांना हे सगळं माझ्यापेक्षाही ज्ञान माहितीच आहे. पण तरीसुद्धा हे मेडिकलला कळण्यापूर्वी, विज्ञानाने हे सिद्ध करण्यापूर्वी आमच्या ऋषींना कसं काय माहिती होतं? नक्की होतं काय? स्त्री पुरुषांचं मिलन झाल्यानंतर नक्की होतं काय? आणि त्याच्यात अडथळे कुठले कुठले येऊ शकतात, संकट कुठली कुठली येऊ शकतात, किंवा त्या निर्मितीमध्ये काय काय समस्या येऊ शकतात, हेही आमच्या ऋषींनी शोधून काढलेलं आहे. केवळ अध्यात्माच्या माध्यमातनं किंवा सूक्ष्म चिंतनाच्या बळावरती हे त्यांना ज्ञान प्राप्त झालं किंवा त्यांना दिसलं असं म्हणता येईल. आणि हे आपण आज, हाच सगळा जो तुम्हाला काही प्रमाणात माहिती आहे, मला काही प्रमाणात माहिती आहे, पण तो ऋषींनी कसा सिद्ध केलं, हे सगळं आज आपण ह्या दुसऱ्या अध्यायातल्या एकच खंड आहे याच्यात माध्यमातून समजावून घेणार आहोत. वास्तविक पाहिलं तर ह्याच्यामध्ये मंत्र किती आहेत? 6च मंत्र आहेत. पण 6 मंत्र त्याला बाकीच्या काही गोष्टींचं अधिष्ठान लाभलेलं आहे. त्यामुळे आजच्या आपल्या ह्या भागामध्ये, या स्टडी सेशनमध्ये हे 6च मंत्र आपण घेणार आहोत. पण ते अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू किंवा ज्या पद्धतीने, ज्या विचारधारणेने ह्या ऋषींनी हे सगळं ज्ञान आमच्यापर्यंत पोचवलं आहे, त्यांना केवळ आपण नतमस्तक होऊन वंदन करू शकतो. पण ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे सगळं जे विज्ञानालासुद्धा सिद्ध करता आलं नाही, ते ह्या अध्यात्मामध्ये किती चपखल रीतीने, किती नेटकेपणाने मांडलेलं आहे, हे बघून आपण खरंच फक्त नतमस्तक होतो, बाकी काहीच नाही आहे. मग सुरू करूया. आजचा जो आपला अभ्यास वर्ग आहे त्याची सुरुवात करूया. द्वितीय ऐतरेय उपनिषद, द्वितीय अध्यायः, प्रथमः खंडः. आधी मंत्र वाचूया, कारण मंत्र पण फार महत्त्वाचं आहे, फारच महत्त्वाचं आहे. लक्ष देऊन आपण, कारण संस्कृत मंत्र वाचण्याला सुद्धा महत्त्व आहे. मराठी अर्थ तर जाणणारच आहोत, पण संस्कृत मंत्रामध्ये, कारण हे ऋषींच्या मुखातून आलेले शब्द आहेत, हे ऋषींच्या मुखातून आलेले शब्द आहेत आणि म्हणून त्यांना तपस्साधनेचं बळ आहे. त्यामुळे संस्कृत मंत्र वाचायलाच हवे. केव्हाही उपनिषदाचा अभ्यास करताना संस्कृत मंत्र निदान मुखातून उच्चारले गेले पाहिजेत, त्याचा अर्थ लावता यायला पाहिजे. आणि त्याच मार्गाने, त्याच आपण काय पद्धतीने आपण पुढे जातो, हे अभ्यासक्रम आपण क्रम आचरतो आहोत. पहिला मंत्र. पुरुषे ह वा अयम आदितः गर्भो भवति, यत् एतत् रेतः तत् एतत् सर्वेभ्यो अंगेभ्यः तेजः संभूतम् आत्मनि एव आत्मानं बिभर्ति, तत् यदा स्त्रियां सिंचति अथ एनत् जनयति तदस्य प्रथमं जन्मे. आता अर्थ बघूया. आता याच्यामध्ये नक्की होतं काय? नवीन जीवाची निर्मिती होते म्हणजे काहीतरी तर घडामोड घडत असणारे, ती नेमकी काय आहे? आणि मागे पण मला कोणीतरी दोघींनी विचारलं होतं की अस्ति ह्या शब्दाचं विवरण आम्हाला सांगाल का? तर ह्या संपूर्ण मंत्रामध्ये अस्ति म्हणजे काय, अस्तित्व म्हणजे काय, त्या अस्तित्वाला नेमकी सुरुवात कुठून होते, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. करूया सुरुवात. अर्थ असा आधी शब्दशः वाचते आणि मग आपण अगदी सविस्तर समजावून घेणार आहोत. जन्माला येणारा प्रत्येक जीव हा त्याच्या वडिलांच्या ठिकाणी असतोच. जन्माला येण्यापूर्वी, मातेच्या उदरात शिरण्यापूर्वी तो पित्याकडे असतोच. वडिलांच्या ठिकाणी तो कोणत्या रूपात असतो? तर रेत रूपाने असतो. हे रेत म्हणजे काय आहे? तो त्याच्या सगळ्या गात्रांचं सार आहे. आणि म्हणून पुत्ररूपाने पुरुष स्वतःच जन्म घेतो. स्त्रीच्या ठिकाणी सिंचन केल्यावर पुत्ररूपाने तो जन्म पावतो
आणि हा त्याचा पहिला जन्म असतो असा शब्दशः अर्थ आहे. अजून आपल्याला पूर्णपणाने स्पष्ट झालेलं नाही आहे. आपण म्हणतो की कोणत्याही जीवाला 6 विकार असतात. अस्ति, जायते, विपरिणमते, वर्धते, अपक्षीयते आणि प्रणश्यती असे 6 विकार असतात. पण अस्ति म्हणजे तो असतोच. कुठे असतो, केव्हापासून असतो, हेच सगळं बघणार आहोत. रेत किंवा वीर्य याच्या रूपाने तो वडिलांच्या मध्ये असतोच. जीव जन्माला येण्यापूर्वीसुद्धा तो असतोच. त्यामुळे अस्ति ह्या शब्दाचं हे ह्या मंत्रामध्ये विश्लेषण आहे. जसं मी आत्ताच म्हटलं की विज्ञानाच्या मार्गाने सुद्धा तुम्ही संशोधन करू शकता आणि अध्यात्माच्या मार्गाने पण संशोधन करू शकता. विज्ञानाचं संशोधन आहे हे प्रयोगशाळेमध्ये सिद्ध होतं आणि मग ते स्पेसिसमध्ये ॲप्लाय केलं जातं. पण अध्यात्मामध्ये उलट आहे. अध्यात्मामध्ये आधी सगळीकडे ते पाहिलं जातं, संपूर्ण सृष्टीमध्ये त्याचा शोध घेतला जातो आणि मग ते जीवापर्यंत अप्लाय केलं जातं किंवा ते ताडून बघितलं जातं, असं आहे. आता बघूया याचं सगळ्याचं स्पष्टीकरण. लक्ष देऊन आज ऐकायचं आहे, कारण आपल्या अगदी जिव्हाळ्याचा हा विषय, अगदी जिव्हाळ्याचा विशेष आहे. आता बघा, हे असतंच, ह्याला नाश नाही आहे. कारण हा कोण आहे, जरी शरीर असलं तरी ते कुठपासून सुरुवात होतं, या सगळ्याचा आज आपण थेट आढावा घेणार आहोत, थेट उगमापर्यंत पोचणार आहोत. म्हणजे बघा, पुरुष काय करतो, पुरुष म्हणजे स्त्री पुरुष ह्याच्यामध्ये सगळंच आलं बरं का. पण इथे आता पुरुष ह्या अर्थाने घेऊया. पुरुषांनी जे सेवन केलेलं अन्न असतं, कुठल्याही स्वरूपात अन्न सेवन केलेलं असतं, त्या अन्नापासूनच आपल्या शरीरातले सप्तधातू बनतात. माहिती आहे आपल्याला. कोणते सप्तधातू? तर अस्थि आहे, मांस आहे, रस आहे, रक्त आहे, मेद आहे, मज्जा आहे आणि वीर्य आहेत. हे सप्तधातू निर्माण होतात. समजून घेऊया. हे सप्तधातू निर्माण होतात, या क्रमानेच हा रेतोभाव होत असतो. या क्रमानेच पहिल्यांदा अस्थि, मग मांस, मग रस, रक्त, मेद, मज्जा आणि वीर्य हा सगळा क्रम आहे. म्हणजे मोठा पोर्शन आहे शरीरातला तो अस्थीने भरलेला आहे, त्याच्यानंतर मांसाने भरलेला आहे, त्याच्यानंतर रस आहे, रक्त आहे, मेद आहे, मज्जा आहे आणि शेवटी वीर्य आहे. आणि वीर्य किती स्वरूपात असतं, तर अगदी कमी स्वरूपात आहे. हा रेतोभाव होतो. म्हणजेच हा जो जीव आहे तो मातेच्या गर्भात येण्यापूर्वी पुरुषांनी धारण केलेला असतोच. आपण असं म्हणतो की स्त्री ही गर्भवती होते, अगदी बरोबर आहे. पण जोपर्यंत पुरुष ते कॅरी करत असतो, जोपर्यंत ते वाहून नेत असतो, तोपर्यंत तो शरीरात धारणच करत असतो. म्हणजे गौण वृत्तीने, हे उपनिषदात सांगितलंय बरं का, गौण वृत्तीने ते पुरुषाचं गर्भत्वच आहे. समजून घेऊया थोडं. जो धारण करणार आहे ते त्याचं गर्भच आहे असं उपनिषद सांगतं. आणि सप्तधातूपैकी हा शेवटचा धातू असल्यामुळे तो चरम धातू आहे. चरम, जसं मी बोलले होते ना, वेदांत म्हणजे वेदाचा अंत नाही, तर वेदातला बेस्ट पोर्शन आहे, बेस्ट भाग म्हणजे वेदांत आहे. तसाच या सप्तधातूतला चरम धातू, श्रेष्ठ धातू किंवा त्याचं सार जे आहे ते काय आहे, तर तो हा वीर्य असल्यामुळे तो अभिमानाचा विषय, जरी कमी प्रमाणात असलं तरी तो सार सर्वस्व आहे आणि म्हणून त्याला अतिशय महत्त्व आहे. बाकीच्या धातूंना थोडं कमी जास्त असेल तरी चालेल, पण वीर्य हे शुद्ध स्वरूपात पाहिजे. कमी असेल तरी ते प्रभावी पाहिजे, ते सबळ पाहिजे, असंही याच्यात म्हटलं आहे. कारण पुढे काय होणार आहे, आणखीन फार संशोधन आहे बरं का आमच्या ऋषींचं. मी नेहमीच सांगते, ऋषी हे नुसते ऋषी नाही आहेत, ते संशोधक आहेत, ते वैज्ञानिक आहेत. त्यांनी हे सगळं अभ्यास करून, अनेक केस स्टडी करून त्यांनी हे सगळं सिद्ध केलेलं आहे. त्यांनी पुढे हेही सांगितलं आहे की जो जीव जन्माला येतो त्याच्यातले जे सप्तधातू असतात त्याचं विभाजन कसं असतं. केवढा महान विषय आहे, आशयगर्भ असा विषय आहे
की ज्या बाळामध्ये हे पुन्हा सप्तधातू निर्माण होतात त्याच्यातले 3.5 धातू आहेत ते आईकडनं येतात आणि 3.5 धातू आहेत ते वडिलांकडनं येते. समसमान विभागणी. आता हेही जाणून घेऊया की पुरुषवीर्यापासून काय काय बनतं. गर्भाचं अस्थि, नाडी, मज्जा आणि नख हे 3.5 अवयव वडिलांकडनं बनतात आणि स्त्री रजापासनं मांस, त्वचा, रक्त आणि केस असे 7 धातू निर्माण होतात. केवढा विचार आहे बघा. आता आणखीन बघणार आहोत. आता आपण अस्थींचं वजन किंवा आपण म्हणतो मांसाचं वजन, रक्ताचं वजन किती असेल, काही किलोमध्ये काही पाऊंडमध्ये असेल. पण वीर्याचं वजन हे अतिशय थोडं असतं, ते तोळ्यामध्ये मोजलं जातं. तोळा. आणि तोळा हा अतिशय कमी प्रमाणात, म्हणजे आपण सोनंसुद्धा तोळ्यामध्ये मोजतो ना. पण सोनं कसं आहे अनमोल आहे, तसंच हे वीर्य आहे ते अनमोल आहे, ते वाया घालवायचं नसतं आणि म्हणून ते तोळ्यामध्ये मोजलं जातं. आणि हे पुरुषाचं सार सर्वस्व आहे, हे तो आपल्या शरीरातच धारण करत असतो. जेव्हा जेव्हा तो ह्याचं सिंचन स्त्री रजावर करतो तेव्हा गर्भधारणा होते. फार काही नवीन नाही, आपल्याला माहिती आहे. पण माहिती असलं तरी आमच्या ऋषींनी ते ज्या पद्धतीने मांडलेलं आहे, ज्याच्यामध्ये कुठेही बिभत्सपणा नाही आहे, कुठेही अश्लीलपणा नाही आहे, जी आहे ती वस्तुस्थिती आहे, जे वास्तव आहे ते मांडलेलं आहे की तो त्या वीर्याचं सिंचन त्या स्त्री रजावर करतो तेव्हा त्या गर्भधारणा होते. म्हणजे कन्सीव आपण ज्याला म्हणतो, कन्सीव होतं तेव्हा तो त्या पुरुषाचा पहिला जन्म आहे. लक्षात घेऊया, पुरुषच नव्याने जन्मतो. नव्याने जन्मतो जेव्हा स्त्री कन्सीव होते, तेव्हा जेव्हा गर्भधारणा होते, हा पहिला जन्म आहे. फार विचार आहे बरं का. चैतन्य अंशाने युक्त असलेला हा कण, एवढूसा कण असतो, तो म्हणजे तो पहिला गर्भ आहे. तो ज्याला आपण भ्रूण म्हणतो, असा तो गर्भ आहे. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिलं आहे, त्याचबरोबर सगळ्याचे नियम आखून दिले आहेत, ज्यामुळे माणसाच्या गरजा तर पूर्ण होतातच, परंतु तो स्वैर बनत नाही. या सगळ्याच्या मागे फार मोठं शास्त्र आहे. सगळ्याच्या मागे फार मोठं शास्त्र आहे. किंवा ही गर्भधारणा केव्हा व्हायला पाहिजे. उत्तम जर का तुम्हाला वंश पाहिजे असेल, वंश सातत्य टिकवायचं असेल, उत्तम पुत्र हवा असेल, तर कोणत्या दिवशी ही गर्भधारणा व्हावी त्याचेही काय नियम आहेत, किती वेळा व्हावी ह्याचेही नियम आहेत. या सगळ्याचा अतिशय सखोल विचार केलेला आहे आपल्या संस्कृतीमध्ये. आता केव्हापासून पुरुषाची ही जी काय रेतधारणा किंवा वीर्यधारणा आहे ते कुठपासून होतं, त्याच्यामागे फार मोठं शास्त्र आहे. गुरुगृही शिक्षण पूर्ण करून, बघा मागेही मी बोलले होते, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये 12 वर्ष तो मुलगा शिकतो. 8व्या वर्षी साधारण गुरुगृही जातो. उपनयन झाल्यानंतर 12 वर्ष तिथे शिकतो. 12ची काहींना जास्ती वर्ष लागतात, कोणाला 14 लागतील, कोणाला 16 लागतील, पण साधारण 22 ते 24व्या वर्षी तो गुरुगृहावरून परत आपल्या घरी येतो, आपल्या आईवडिलांच्या घरी येतो. त्या विधीला समावर्तन असं म्हटले. पुढे पुष्कळ वेळा छांदोग्यमध्ये सुद्धा पुढे येणार आहे. समावर्तन म्हणजे कॉन्व्होकेशन आहे, आणि दुसरं म्हणजे निरोप समारंभ आहे, आणि तिसरी गोष्ट, या वेळेला त्याची सोडमुंज केली जाते की आत्तापर्यंत जी व्रतं होती ना, आत्तापर्यंत तुला जे ब्रह्मचर्य व्रत सांगितलं होतं त्याच्यातून आता त्याला मुक्त केलं जातं, त्यामुळे तो व्रतमुक्त होतो. आणि म्हणून तेव्हा समावर्तन करतात. अशा वेळेला गुरुजी उपदेश करतात, त्याला सांगतात की काय काय करशील. आत्तापर्यंत तू माझ्या छत्रछायेखाली होतात, त्याच्यापूर्वी उपनयनांपूर्वी तू आईवडिलांकडे होतास, पण आता तू प्रौढ झालायस, आता तू मोठा झालायस, आता जगात जाशील तेव्हा तुला काही अडचणी येतील, काही समस्या येतील, काही प्रश्न उद्भवतील, तेव्हा तू कसा वागशील. सत्यम वद, खऱ्यानीच वागायचं बरं का. सत्यम वद, धर्मम चर, मातृदेवो भव, पितृदेवो भव,
आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, स्वाध्याय प्रवचनाभ्यां मा प्रमद. स्वाध्याय प्रवचनाला चुकू नकोस. आणि मग हे सगळं करत असताना समाजात सुद्धा डोळे उघडून बघ आणि मोठी लोक ज्या मार्गाने जातात तो मार्ग तू आचर. महाजनो येन गतः सपंथः असं सगळा उपदेश करून त्याला तयार करून पाठवतात. आणखीन एक सल्ला देतात की सुशील आणि सद्गुणी अशा कन्येशी विवाह करून तुझा वंश वृद्धिंगत कर. हे सुद्धा या समावर्तनामध्येच सांगितलेलं आहे. गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश कर, गृहस्थाश्रमाची सगळी कर्तव्य उत्तम रीतीने आचरणात आण, उत्तम अशा कन्या आणि पुत्रांना जन्म देऊन तुझं वंश सातत्य टिकव. प्रजातंतुः मा व्यच्छेदिही. प्रजेचा हा जो तंतू आहे ना, तंतू म्हटलेला आहे. संतती हा शब्दसुद्धा संतत, अखंड टिकला पाहिजे, वंश सातत्य टिकलं पाहिजे म्हणून संतती म्हटलेलं आहे. हे टिकव. प्रजातंतू खंडित होऊ देऊ नकोस, कारण पुत्र हा पित्याचा आत्माच म्हटलं जातं आणि म्हणून पिताच पुत्ररूपाने जन्माला येत असतो. आत्मा वै पुत्राणाम अस्ति. आत्मा म्हणजे त्या पुत्र हा वडिलांचा आत्माच असतो असं म्हटलेलं आहे. थोडं समजते, अजून पुढे जाणार आहोत. पुढे आणखीन आपल्याला इंटरेस्टिंग वाटणार आहे. आता हे सगळं करत असताना पुढे म्हटलेलं आहे, तत् स्त्रिया आत्मभूयं गच्छति यथा स्वम अंगम तथा तस्मात् एनाम न हिनस्ति सा अस्य एतम आत्मानं अत्र गतं भावयति असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? तत् स्त्रिया. तेव्हा स्त्री काय करते? स्त्रीच्या आत्मभूयं गच्छति यथा स्वम अंगम तथा. जणू काही आपलंच अंग असावं अशा रीतीने ती स्त्री ते जे रेत आहे, ते जे वीर्य आहे त्याला ॲक्सेप्ट करते, त्याला धारण करते, त्याचा स्वीकार करते. ते तिच्याशी एकरूप होतं आणि म्हणून ते तिला बाधा करत नाही. कोणतीही फॉरेन बॉडी आपल्या शरीरात आल्यानंतर शरीराची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते की त्याला बाहेर फेकून द्यायचं. पण इथे असं होत नाही. पुरुषांनी अतिशय प्रेमाने ते वीर्याचं सिंचन केल्यानंतर स्त्री त्याला धारण करते, आनंदाने स्वीकार करते. एवढंच नाही तर त्याला स्वतःचं अंग समजून वाढवते. मुलाच्या पित्याचा आत्मा आपल्या उदरात आहे असं समजून ती त्या रेताचं रक्षण करते. त्या मुलाचा जो पिता आहे त्याचा आत्माच जणू त्यांनी आपल्याकडे सांभाळायला दिलाय. काय विचार आहे! जणू काही, आणि खरंच आहे ना, खरंच आत्माच आहे. त्याचं सारं सर्वस्व त्यांनी ह्या स्त्रीकडे सांभाळायला दिलेलं आहे आणि म्हणून ती त्याचा आनंदाने, आणि नुसतंच कसा तरी स्वीकार नाही, आनंदाने स्वीकार करते. आणि बघा ना, एखादं जर का आपल्या शरीरामध्ये बाण शिरलाय, काटा घुसलाय किंवा अगदी डोळ्यात कुसळ गेलंय, कुठलंही बाहेरची वस्तू शरीर कधीही ॲक्सेप्ट करत नाही. लगेच ते फेकून द्यायला बघत असतं किंवा ते दुखायला लागतं. किंवा गुल्म किंवा एखादी गोष्ट, काही रोग झाला, गळू झालं तर त्याचा प्रतिकार करायला शरीर बघत असतं. पण इथे मात्र ते तिला टोचत नाही, बोचत नाही, खुपत नाही. ती स्त्री त्या शरीरात, स्वतःच्या शरीरात प्रवेश केलेल्या या पुत्ररूप आत्म्याचं पालन करते, आनंदाने पालन करते. अहो एवढंच नाही तर त्या गर्भाला प्रतिकूल असणारे जे आहार आहेत त्या सगळ्याचा त्याग करते आणि त्याला जे आवडेल, त्याला जे अनुकूल असेल त्या आहार विहाराच्या योगाने त्याला पुष्ट करते. स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवते आणि त्याला काय आवडते, तो काय मागतोय, आतून तो आपल्या मागण्या नोंदवत असतो. तो गर्भ जो आहे तो मागत असतो आणि त्याप्रमाणे तिला अगदी तिच्या स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून ती त्या गर्भाला आवडेल असं करत त्याच्या आवडीप्रमाणे वागत असते. अनिष्ट आहार विहाराच्या योगाने ती त्याचं अहित करत नाही आणि करू नये. गर्भवती स्त्रीने कधीही अनिष्ट आहार घेऊ नये. खूप मसालेदार, खूप जळजळीत, खूप चमचमीत, खूप टोचणारं,
खूप वृक्ष असं काहीही खायचं नाही आहे. त्याला आवडेल असं, सात्विक, रुचेल असं, पचेल असं, मानवेल असं खायचं आहे. आणि तो बरोबर आतून, कारण ह्या 9 महिन्याच्या काळामध्ये मातेच्या सगळ्या आवडीनिवडी बदलत असतात. पूर्वी एखादी गोष्ट न आवडणारी त्या गर्भाला आवडते, म्हणून ती करायला लागते आणि त्यालाच आपण डोहाळे म्हणतो. वस्तुतः गर्भवती स्त्री म्हणजे काय असतं, नेमकं काय असतं? तर गर्भवती स्त्री म्हणजे जिच्या शरीरामध्ये दो हृद, दोन काय असतात? द्वे हृद. द्वे म्हणजे दोन, हृद म्हणजे हृदय धडधडत असतात. आता पुढे बघणार आहोत आपण कसे अवयव निर्माण होतात, कसं हृदय धडधडायला लागतं, केव्हापासनं धडधडायला लागतं, केव्हा तो जीव प्रवेश करतो, कुठून प्रवेश करतो हे मागच्या वेळेस पाहिलं. ब्रह्मरंध्रातनं प्रवेश करतो एवढं आपल्याला माहिती आहे. पण आता जसं हृदय धडधडायला लागतं, द्वे हृदय, द्वे म्हणजे दोन हृदय, आणि द्वे हृदय किंवा दो हृद याच्यावरनं दो हृद, डोहद, डोहाळे असं त्याच्यापासनं आपण ज्याला डोहाळे म्हणतो त्याचं मूळ शब्द आहे दोहृद. आता हे जेव्हा डोहाळे लागतात तेव्हा वेगवेगळ्याच काही आवडीनिवडी बदलायला लागतात. रानावनात जावंसं वाटतं, काहीतरी झोके घ्यावेसे वाटतात, थंड वाऱ्याची झुळूक हवीशी वाटते, आंबट गोड काहीतरी खावंसं वाटतं. हे सगळं आणि सगळ्यांना झालेलं आहे. कौसल्या मातेला सुद्धा डोहाळे लागले होते, किंवा सीता मातेला सुद्धा लवकुशांच्या वेळेस ते रानावनात जायचेच डोहाळे लागले होते. अहो एवढंच कशाला, आमच्या समर्थांची आई राणूबाई, या राणूबाईंना सुद्धा समर्थांच्या जन्मापूर्वी असेच हे डोहाळे लागले होते. रामाचं दर्शन घ्यायचं, सूर्याचं दर्शन घ्यायचं, असे राणूबाईंना डोहाळे लागले होते. कारण तो गर्भ त्याला त्याला आपल्या मागण्या कुठे नोंदवणार? मातेच्या माध्यमातूनच तो या मागण्या सांगत असतो आणि ती माता त्याचं अतिशय आपुलकीने त्याचं सगळं मागण्या पुऱ्या करत असते. किती गोड नातं आहे हे. हे नुसतंच काही बायोलॉजिकल गोष्ट नाही आहे, याच्यामध्ये भावनिक पण आहे, जीवशास्त्रीय पण आहे आणि आध्यात्मिकसुद्धा आहे. पुढची पिढी जर का उत्तम व्हायला हवी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय जाणीवपूर्वक करायला पाहिजेत. डोहाळे म्हणजे काही नुसती पाणीपुरी खाणं नाही आहे. त्या पाणीपुरीचा, त्या बर्गरचा किंवा त्या भेळेचा त्या गर्भाला कधीकधी त्रासही होतो. त्यामुळे आईनी, गर्भवती स्त्रीनी आपल्यावर दुसऱ्या जीवाची जबाबदारी आहे हे ओळखून वागायला पाहिजे. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. त्या बाळकाला, त्या गर्भाला दुःख असतं, कारण तो अधोमुख असतो आणि म्हणून वाटेल तसं वागायचं नाही, त्याच्या कलानीच घ्यायचं आहे. प्रत्येक गोष्ट त्या माझ्या गर्भाला आवडेल का, त्या बाळाला पचेल का, त्याला काय काय आवडेल असं. आणि हे नुसतं तिनेच नाही तर तिच्या पतीने आणि तिच्या घरच्यांनीसुद्धा, कुटुंबियांनीसुद्धा हे सगळे तिचे लाड करायचे, तिचे डोहाळे पुरवायचे असतात. त्यामुळे हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. गर्भधारणा झालेली स्त्री हे पतीचं वीर्य म्हणजे तो पतीचा आत्माच समजून त्याला आपल्या शरीराचा एक भाग बनवते आणि त्याचं रक्षण करते. त्यामुळे तो तिला आणि ती त्याला कोणत्याही प्रकारची पीडा देत नाही. गर्भसुद्धा नॉर्मल कंडिशनमध्ये काहीही त्रास देत नाही. गर्भावस्था, गर्भवती, गर्भधारणा होणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. याच्यासाठी फार एक्स्ट्रा पॅम्परिंग पण नको किंवा अगदी बेडरेस्टसुद्धा नको. पण अतिरेक किंवा कामाचा ताणही येता कामा नये. उलट तिचं मन अतिशय प्रसन्न राहील. म्हणजे तिची आई असेल, मावशी असेल, मैत्रिणी असतील, बहिणी असतील, यांनी सौम्य तिची चेष्टा मस्करी करावी. तिला तिच्याबरोबर कुठे रानावनात जावं, झोपाळ्यावर बसावं, हलके झोपाळे घ्यावेत, तिला जे खायला हवं असेल ते पुरवावं. आणि याच्यातूनच आपल्याकडे डोहाळ जेवणाची खरं तर प्रथा निर्माण झालेली आहे. पण ह्या नुसत्या आपण हाऊस म्हणून करतो, पण ह्याच्या मागे विचार फार मोठा आहे. मग कधीकधी तिला नौकेत बसावंसं वाटतं, कधी झोपाळ्यावर बसावंसं वाटतं, कधी सुगंधी फुलांचा सुगंध घ्यावासा वाटतो, त्या परिमळामध्ये राहावंसं वाटतं, कधी अगदी हलकीशी थट्टा मस्करी करावीशी वाटते, कधी बुद्धीला चालना द्यावीशी वाटते. म्हणून काव्य, शास्त्र, विनोद
यांनी तिचं मनोरंजन करावं, तिचं मन रिझवावं. आणि म्हणून अशी जी स्त्री आहे, गर्भवती स्त्री आहे, ती पुढे होणाऱ्या तुमच्याच वंश सातत्य टिकवणाऱ्या त्या पुत्राची ती आई आहे हे समजून कुटुंबियांनी सुद्धा तिची काळजी घ्यायची आहे, तिचं रक्षण करायचं आहे, तिला कोणतीही पीडा द्यायची नाही आहे, तिला त्रास होईल, कुठलंही काय दुःख देणारं असं तिला कधी बोलू नाही आहे, तिचं मन प्रसन्न राहील असं सतत तिला वागवायचं आहे. कारण ती स्वतःचा शरीर रस देऊन त्याला वाढवत असते, त्याची काळजी घेत असते. हा झाला दुसरा मंत्र. समजतोय ना किती उत्तम वर्णन केलेलं आहे. बायोलॉजिकल आपल्याला त्याची सगळी प्रोसेस माहिती आहे, पण तेवढीच नाही आहे. त्याला भावनिक आधार आहे, त्याला आध्यात्मिक मूल्य आहे, त्याला अधिष्ठान आहे, त्याला प्रतिष्ठा आहे. आणि म्हणून आता पुढे काय म्हटलेलं आहे, आता कुटुंबियांनी कशी काळजी घ्यायची. पहिल्यांदा आपण पाहिलं प्रवेश कसा होतो, सिंचन कसं होतं हे पाहिलं, त्याच्यानंतर ती कसं ॲक्सेप्ट करते हे पाहिलं. आता तीच नुसतं नाही, ती आणि तिचा पती आहेच आहे, पण इतरांनी कशी तिची काळजी घ्यावी हे तिसऱ्या मंत्रात काय सांगितलं आहे बघा. सा भावयित्री भावयितव्या भवती तं स्त्री गर्भं बिभर्ति सः अग्र एव कुमारं जन्मनः अग्रे अधिभावयति स यत् कुमारं जन्मनः अग्रे अधिभावयति आत्मानम् एव तद् भावयति येषां लोकानां सन्तत्या एवं सन्तता हि मे लोकास्तदस्य द्वितीयः जन्मः. फार सुंदर सांगितलं आहे. काय म्हणतात आता, गर्भाचं रक्षण करणारी जी स्त्री आहे तिचं रक्षण इतरांनी करावं. ती आता तुमच्या कुळ पुढे चालवणारे, तुमचा वंश पुढे चालवणारे, ती छान त्या गर्भाचं रक्षण करते. तेव्हा इतरांनी, कुटुंबियांनी, म्हणजे अगदी सासू सासरे असतील, नणदा जावा असतील, सगळ्यांनी तिचं मन प्रसन्न राखावं, तिला हवं ते खायला द्यावं. कारण त्याच्यावरच त्या गर्भाचं आरोग्य, सगळ्या प्रकारचं आरोग्य, मानसिक, शारीरिक, भावनिक, बौद्धिक सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, सा भावयित्री, ती त्याला वाढवते. भावयितव्या भवती, तिचंही तुम्ही मन राखा ना, ती त्या बाळाचं मन राखते, तुम्ही तिचं मन राखा. कारण तम स्त्री गर्भं बिभर्ती, कारण तिने तो गर्भ धारण केलेला आहे. सहा अग्र एव कुमारम जन्मनः अग्रे अधिभावयती, आणि तो जो पती आहे, ज्याचा गर्भ तिने धारण केलेला आहे, तो आधीच त्याचं धारण पोषण करतो किंवा त्याच्यावर संस्कार केलेले आहेत. त्यामुळे मूल जन्माला येण्यापूर्वी बाप त्याचं संस्कार करतच असतो. हे जे जन्माला येण्यापूर्वीचे संस्कार करतो ते आत्म्याचे संस्कार आहेत. आता तुम्ही म्हणाल की कधी जन्माला येण्यापूर्वी संस्कार केलेत वडिलांनी, पण आपण जे अन्न ग्रहण करतो ना, ज्या अन्नातून हे सर्व संपूर्ण बनतं, ते अन्न सेवन करताना अगदी लहानपणापासून, म्हणजे न कळत्या वयापासून सुद्धा अन्नावर संस्कार केले की ज्या अन्नातून हे संपूर्ण सप्तधातू निर्माण होतात आणि त्याच्यातलं जो वीर्य आहे, जे सार सर्वस्व आहे, त्याच्यावरही संस्कार केले जातात. त्यामुळे पूर्वी वडिलांनी त्या गर्भावर संस्कार केलेच आहेत. आता त्यांनी त्या आईकडे सोपवले आणि आता आई त्याच्यावर संस्कार करते. हे जे जन्माला येण्यापूर्वीचे संस्कार तो करतो ते आत्म्याचेच संस्कार आहेत. अशा रीतीने परंपरा सांभाळून हे लोक अविच्छिन्न टिकतात. आणि हा त्या पित्याचा दुसरा जन्म आहे. पहिला जन्म आपण पाहिला, जेव्हा कन्सीव्ह होतं तेव्हा पहिला जन्म आहे. आता तो गर्भ वाढतोय, हा त्याचा दुसरा जन्म आहे. आता बघूया, ही जी स्त्री आहे ना, ती काय करते, आपल्या जीवनरसाने गर्भाचं रक्षण आणि पोषण करते. तिची काळजी पतीने आणि कुटुंबियांनी घ्यायला हवी. बघा, ती स्त्री आपला जीवनरस त्याला पुरवते. तिथे ती म्हणत नाही की नाही मी नाही देणार तुला, असं नाही होत. कारण ती नाळेने तो बांधलेला असतो, तो जोडलेला असतो. आई जे खाते तेच त्याचंच संस्कार होऊन ते अन्नाने तो जीव वाढत असतो. तिचा आहार विहार, तिचं मन आता इतर कुटुंबियांनी सांभाळायला हवं. प्रसूत होईपर्यंत 9 महिने 9 दिवस ती त्याला सांभाळते, जपते.
मुलाचा जन्म झाल्यानंतर मग मुलाचा पिता त्याची काळजी घ्यायला लागतो. पण त्यापूर्वीसुद्धा जातकर्म इत्यादी संस्कार करणं, त्यापूर्वी नाही त्यानंतर जातकर्मासारखे संस्कार करणं, शिक्षण देणं, ही सगळी कर्तव्य करून वडील त्याला समर्थ बनवत असतात. सगळ्या 16 संस्काराचं महत्त्व आहे बरं का आपल्याकडे. अगदी पहिलं सोन्याने त्याला मध साठवायचा असतो किंवा त्याचे कान टोचायचे असतात. त्याचं ते षष्ठी म्हणजे काय 5व्या दिवशी 5वीचं पूजन करायचं असतं. हे सगळं जातकर्मामध्ये येतं. पुढे सुद्धा नंतर थोडासा मोठा झाल्यानंतर त्याला शिक्षण देणं, त्याचं उपनयन संस्कार, त्याचं म्हणजे आधी नामकरण विधी आहे, देवाला जाणं आहे, सूर्यदर्शन आहेत, असे अनेक संस्कार आपल्या ह्याच्यात सांगितले. या सगळ्यामध्ये पित्याचा सहभाग आहे. उपनयनामध्ये तर पित्याचा प्रमुख सहभाग आहे आणि म्हणून हे सगळं करत तो पिता त्याला समर्थ बनवतो. अशा प्रकारे मनुष्याच्या वंशाचं सातत्य राखून तो स्वतःचंच रक्षण करत असतो, वेगळं काही करत नाही आहे. वडील काय करतात, या मुलाचं रक्षण करून ते स्वतःचंच रक्षण करतो. कारण हा मुलगा म्हणजे वडिलांचं प्रतिरूप असतं, प्रतिरूप आहे, रिप्लिका आहे असंही म्हणता येईल. पिताच मुलाच्या, नातवाच्या, पणतवाच्या रूपाने विस्तारत असतो. बघा इतकं विचार आहे. आपण म्हणतो ना की एखाद्या लहान मुलामध्ये एखादी ते पणजोबांची एखादी लकब येते, डोळे वेगळे असतात, डोळे आजोबांसारखे असतात, नाक पणजोबांसारखं असतं, न पाहिलेल्या खापर पणजोबांसारखं सुद्धा काही असतात. कारण हे वंश सातत्य, वडिलांचे तर पुष्कळ गुण मुलामध्ये उतरतात. त्यामुळे हा पिताच विस्तारत असतो, त्याच्या रूपाने विस्तारत असतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं, त्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं, हे काही त्याच्यावर उपकार नाही आहेत, हे काही वेगळं नाही आहे. तर त्या रूपाने तो स्वतःचीच काळजी घेत असतो. हा त्याचा दुसरा जन्म आहे. त्यामुळे मुलाचा जन्म हा पित्याचा दुसरा जन्म मानला जातो. इथपर्यंत आलो. आता 2 जन्म पाहिले. पिता आहेच आहे, पण जेव्हा त्या स्त्रीमध्ये सिंचन होतं, जेव्हा कन्सीव्ह होते, गर्भधारणा होते, तो पहिला जन्म आहे. प्रत्यक्ष मुलगा जन्माला येणं हा त्याचा दुसरा जन्म आहे. पुढे काय होतं मग, नंतर काय होतं नेमकं, सहा अस्य अयम आत्मा पुण्येभ्यः कर्मेभ्यः प्रतिधीयते अथा अस्य अयम इतर आत्मा कृतकृत्यो वयोगतः प्रैति स इतः प्रयत एव पुनर्जायते तत् अस्य तृतीयं जन्म. आता तिसरा जन्म काय आहे बघणार आहोत आपण. आता एवढं तर आपल्यापर्यंत पोचले. आता वडिलांचा हा पुत्ररूप देह आहे, तो शास्त्रोक्त कर्म करण्याकरता आपला प्रतिनिधी या रूपाने गृहस्थाश्रमात स्थापन करतो. काय म्हटलेलं आहे, वडिलांचाच देह आहे. देह कोणाचा आहे, वडिलांचा देह. आता पुत्ररूपाने ही सगळी शास्त्रोक्त, आपण म्हणतो ना खूप याच्यामागे विचार आहे, कुळधर्म, कुळाचार, हे सगळं, किंवा मुलाचं उपनयन झाल्यानंतर सुद्धा त्याला लहान सहान घरातली काही संध्या असेल, गृहकृत्य असेल, सत्यनारायण असेल, छोट्या मोठ्या पूजा म्हणा, हे सगळं गोष्टी वडिलांनी मुलाला करायला जरूर सांगाव्यात. कारण हळूहळू तो त्याच्यातनं ते शिकत असतो आणि त्या मुलाच्या रूपाने वडीलच हे सगळं कार्य करत असतात. त्यामुळे हा पित्याचा दुसरा, वडिलांचा पुत्ररूप देह शास्त्रोक्त कर्म करण्याकरता आपला प्रतिनिधी या रूपाने गृहस्थाश्रमात त्याला स्थापन करतो. त्याच्याकडे हळूहळू छोटी छोटी कामं देतो. त्यानंतर हा पित्याचा, आता हळूहळू काय होतं, हा मुलगा मोठा होतो, तसं तसं पिता वृद्ध होतो. कालगती आहे ही. जसा जसा मुलगा मोठा होतो, एक एक जबाबदाऱ्या स्वीकारायला लागतो, तसं तसे वडील वृद्ध होतात. या पित्याचा हा दुसरा वृद्ध देह कृतकृत्य होऊन आयुष्याने हीन होऊन तो मरून जातो, मृत्यू पावतो. तो वृद्ध पिता या वृद्ध देहातून निघत असताना स्वकर्मानुसार पुन्हा जन्म घेतो. हा त्याचा तिसरा जन्म आहे, स्वकर्मानुसार. आता आजोबा आहेत ना, आजोबांनी वडिलांकडे सोपवलं, वडिलांनी मुलांकडे सोपवलं, पण आता आजोबा वृद्ध झाले, मग पुढे काय होतं,
त्या मृत्यूसमयी ज्या आजोबांच्या कर्म असतील, वासना असतील, त्याप्रमाणे त्यांना नवीन देह मिळतो आणि हा त्यांचा तिसरा जन्म आहे. असे 3 जन्म आपण ह्या पाहिलं. आता हे सगळं जे आहे ना, आता घरातली जी नित्य नैमित्तिक कर्म आहेत, यज्ञयाग आहेत, या सगळ्यासाठी मुलगा आता पित्याचं प्रतिनिधित्व करायला लागतो. मुलाने केलेलं कार्य हे पित्याने केल्यासारखंच असतं आणि आपण किती वेळेला ही साम्यस्थळं शोधत असतो की हा अगदी वडिलांसारखाच वागतोय, याची उभं राहण्याची पद्धत अशीच आहे किंवा ह्याची चालण्याची पद्धत अशी आहे किंवा बसताना किंवा हा अमुक अमुक गोष्ट करताना अगदी वडिलांसारखा करतो म्हणतो ना आपण. या गोष्टी आपण म्हणतो कारण खरंच आहे, ते दुसरं वडिलांचंच रूप असतं आणि हे सगळं बघत असताना पिता कृतकृत्य होतो. आपला हा वंश टिकणार, आपल्या या काही गोष्टी आहेत ह्या टिकणार, ह्याचंसुद्धा पित्याला अतिशय अभिमान वाटतो. त्यामुळे खरंच आहे, मुलगा हे पित्याचं अभिमानस्थान आहे, मानबिंदू आहे असंही म्हटलेलं आहे. आणि मग मुलगा जेव्हा सगळ्या जबाबदाऱ्या नीट पेलायला लागतो, व्यवस्थित करायला लागतो, आता पित्याचंही वय होतं, कालांतराने तोही वृद्ध होतो, मृत्यू पावतो, पुन्हा जन्माला येतो. हाही त्याचा तिसरा जन्म आहे. केलेल्या कर्माचं योग्य आणि वासना पूर्ण करण्यासाठी योग्य जन्म मिळतो, तो त्याचा तिसरा जन्म असतो. असं माणूस जन्मामागून जन्म घेत असतो. मग या जन्माच्या आणि मृत्यूच्या चक्रातनं सुटका नाहीच का, मुक्तता नाहीच का मिळणार? मिळणार आहे, निश्चितपणाने मिळणार आहे. कशी? तर ज्ञानाने, आत्मज्ञानाने ही सुटका आपल्याला निश्चितच मिळू शकेल. हे आत्मज्ञान म्हणजे काय आहे? ते ब्रह्मज्ञान आहे. आणि म्हणून या निंद्य संसार म्हटलं ना, तर हा सगळा संसार अतिशय चांगला आहे, पण पुन्हा पुन्हा ह्याच्यात अडकणं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, या जीवाची सुद्धा ही कसोटी असते, ही परीक्षाच असते. पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा गर्भवास, हे खरं तर त्या जीवाला नको आहे. जीवाला काय हवं आहे? तर पाहिजे मुक्ती हवी आहे. आणि त्या मुक्तीसाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान झाल्याशिवाय ही मुक्ती मिळणार नाही. फक्त काय करायचे? स्वतःला ओळखायचे. ज्या उपाधीमध्ये माणूस अडकलेला आहे, जीव अडकलेला आहे, त्याच्यातनं फक्त मुक्त व्हायचे. मी कोण आहे? तो चैतन्य स्वरूप आत्मा आहे, सच्चित आनंद स्वरूप मी आहे, एवढंच ओळखायचे. हे ज्ञान झालं की पुन्हा जन्म नाही, म्हणजे मृत्यू मिळणार आहे. कारण हा आत्ता तुम्ही मनुष्य जन्म धारण केला तर मृत्यू निश्चित आहे, पण पुन्हा जन्म नाही. आणि पुन्हा जन्म नाही म्हणजे पुन्हा मृत्यू नाही. एकदा पोचलात तिथपर्यंत, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, अशा धामापर्यंत पोचायचं असेल तर आत्मज्ञान हवंच. आणि हे आत्मज्ञानासाठीच ही सगळी धडपड आहे. उपनिषदं त्या आत्मज्ञानाचंच प्रतिपादन करत आहेत. आणि आता याच्या पुढचा मंत्र, जो 5वा मंत्र आहे, त्याच्यामध्ये तर ज्ञानावतार, साक्षात ज्ञानावतार कोण आहेत? तर वामदेव. शुक आणि वामदेव हे ज्ञानाचे अवतार मानले जातात. त्या वामदेवानी काय सांगितले ते पुढच्या 5व्या मंत्रात बघणार आहोत. 5वा मंत्र वाचूया. तद उक्तम ऋषीणा, असं ऋषींनी सांगितलं आहे. ऋषीणा तद उक्तम, काय सांगितलं आहे? गर्भे तु सन अन्वेषाम अवेदम अहम देवानां जनिमनी विश्वा शतं मा पुर आयसीहि अरक्षन् अधा श्येनो जवसा निरदीयम इति गर्भ एव एतत् शयानो वामदेव एवं उवाच. वामदेव एवं उवाच, वामदेवानी हे सांगून ठेवलेलं आहे. आता वामदेवानीच सांगितलं आहे म्हणजे ऑथेंटिक आहे ना, ऑथेंटिसिटी आहे त्याला. काय म्हटलेलं आहे बघूया अर्थ. आपण संस्कृत मंत्र वाचलात पण अर्थ नाही कळला. याविषयी ऋषींनी असं म्हटलं आहे. आता पहिलं जो वाक्य होतं, पहिला जो चरण होता, ऋषीणा तद उक्तम, ऋषींनी असं म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? गर्भे तु सन, मी जेव्हा गर्भात होतो तेव्हा देवांचे सगळे जन्म मी जाणले. वामदेव म्हणतात. वामदेव म्हणतात, मी गर्भात असतानाच देवांचे सगळे जन्म जाणले.
पूर्वी शेकडो लोखंडी शरीरे माझे रक्षण करत होती, पण मी काय केलं, बहिरी ससाण्याप्रमाणे ती वेगाने तोडून टाकून मी बाहेर पडलो, असं वामदेव ऋषी गर्भात असताना याविषयी म्हणाले. नाही, अजून आपल्याला कळलं. वामदेव ऋषी म्हणाले एवढं कळलं, आणि त्याला काहीतरी फार मागे विचार आहे एवढं कळलं, पण काय म्हणले हे कळलं नाही. लोखंडी दरवाजे काय, ससाणा काय, बहिरी ससाणा काय, नाही अजून कळलं. घेऊया ना मग समजून. काय म्हटलेलं आहे, गर्भे तु सन अन्वेषाम. अन्वेषाम अनु अधिक ईश धातू आहे. आपल्याला अन्वेषण, गुन्हे अन्वेषण विभाग माहिती आहे. अन्वेषण म्हणजे शोध घेणे. अन्वेषण ह्याचा अर्थ आहे शोध घेणे. मी काय केलं, अवेदम, तेव्हाच जाणलं. हा शोध घेत असताना, जन्मामागून जन्म शोध घेत असताना मी देवानाम जनिमनी विश्वा, हे सगळे देवांचे जन्म जाणले. पुढे काय झालं, शतम मा पुर आयसी ही अरक्षण अधहा श्येनो जवसा निरदीयम. श्येन, श्येन पक्षी म्हणजे ससाणा. त्या बहिरी ससाणा काय करतो, त्याला कितीही बांधून ठेवायचा प्रयत्न केला तरी तो सगळं तोडतो, कारण त्याच्यामध्ये अतिशय शक्ती आहे, अतिशय बळ आहे, सामर्थ्य आहे. सगळं तोडून टाकलं. आणि इथे म्हटलेलं आहे की अनेक लोखंडी शरीरे माझं रक्षण करत होती, म्हणजेच मी वेगवेगळ्या शरीरामध्ये अडकत होतो. लोखंडी शरीर म्हणजे शरीर लोखंडाचं नसतं, पण त्याचा जो पाश असतो तो अतिशय बळकट असतो, मजबूत असतो, म्हणून इथे लोखंडी शरीर म्हटलेलं आहे. खरं शरीर लोखंडाचं नाही आहे बरं का, पण बेडी आहे ती अवजड आहे. आपल्या गदिमानी म्हटलंच आहे ना, ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सौंगडी, हात कडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला, जग हे बंदिशाला. आपल्याला तरी कुठे कळते, आपण कैदेत आहोत. अहो, आपल्याला वाटते मी स्वतंत्र आहे, मी काही खाऊ पिऊ शकते, मी कुठेही जाऊ अहो नाही, आपण आत्ता आहोत ते बंदिवासात आहोत. पण काय झालं आहे नेमकं, की मला ही माझी कोठडीच बंद छान वाटते. ज्याची त्याला प्यार कोठडी, हे माझं घर नाही आहे, हे मी कोठडीत बंदिवस्त झाले. नुसतं बाहेरचं घर नाही, माझं शरीराच्या देहात मी बंदिवान आहे. ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सौंगडी. मला वाटतं हे सगळे माझे मित्र आहेत, चांगले आहेत की, माझी मुलं बाळं, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, जोडीदार सगळे माझेच आहेत असं वाटतंय. नाही नाही नाही, या सगळ्या बेड्या आहेत, तुझ्या हातात घातलेल्या बेड्या आहेत. हात कडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला. मला बेडीच आवडायला लागली, नको आहे ना. जब प्यार हुआ इस पिंजडे से, तुम कहने लगे आजाद रहो. आम्हाला या पिंजऱ्याचंच प्रेम झालं आहे, असं नको आहे व्हायला. या वामदेव म्हणतात, ही सगळी लोखंडी शरीरं तोडून मी बहिरी ससाण्याप्रमाणे पूर्ण माझ्या शक्तीनिशी ह्याच्यातनं बाहेर पडलो. आणि काय केलं, हे हे वाक्य कुणी सांगितलं आहे, पुन्हा सांगितलं आहे, गर्भ एव एतत् शयानो वामदेव एवं उवाच. वामदेवानी हे सांगितलं आहे. हा झाला शब्दशः अर्थ. अजून बघूया, अजून नीटसा कळला नाही आहे. काय म्हणतात वामदेव ऋषी, ते म्हणतात की आत्मज्ञान केव्हाही होऊ शकतं, जन्मापूर्वीसुद्धा. आणि जसं त्यांना झालं होतं, जन्मापूर्वीच झालं. नाहीतरी गर्भात असताना आपल्यालाही आत्मज्ञान होतं. गर्भातून बाहेर आल्यानंतर सगळ्याचा विसर पडलेला आहे. तोपर्यंत मी म्हणत होते सोहम सोहम सोहम. जन्म झाल्यावर कोहम, आणि मग एक एक उपाधी, एक 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 पिंजरे माझ्या भोवती पडायला लागतात. सगळ्याचे पिंजरेत. पहिल्यांदा माझं नाव ठेवलं जातं, मग माझं रूप मला कळायला लागतं, मग माझी आई वडील नातेवाईक मावशी दादा काका सगळं कळायला लागतं, मग मित्रमंडळी शाळा, हे सगळे पिंजरेत माझ्या भोवती, सगळ्या उपाधी आहेत. मग आणखीनच मग मी मोठी झाल्यावर तर काय विचारायलाच नको. मग मी विद्वान, मी सुंदर, मी श्रीमंत, माझं असं ज्ञान, माझा असा हुद्दा, माझी अशी नोकरी, माझं असं पद, वाढतातच आहेत. या बेड्या, हे पिंजरे आमचे वाढतच चाललेत, पण आम्हाला कळत नाही. आम्हाला वाटतं छान आहे की, मस्त आहे सगळं. आता वामदेव काय म्हणतात की आत्मज्ञान व्हायचं असेल तर ते केव्हाही कुठेही होऊ शकतं. की तुम्ही किती मोठे आहात,
किती शिकलेत ह्याचा संबंधच नाही. अगदी गर्भाला सुद्धा, त्या जीवाला सुद्धा आत्मज्ञान होऊ शकतं, जसं ते वामदेवांना झालं. इथे आता देव म्हणजे अवयव किंवा शक्ती केंद्र आहेत. ते म्हणतात ना की मी सगळ्या देवांचे सगळे जन्म जाणले, तर देव म्हणजे ते देव नाही आहे, इंद्रियांचे सगळे जन्म मला कळले. आणि खरंच आहे, हे आत्मज्ञान झालं ना की पूर्वीचं बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवच अर्जुन म्हणाले होते ना भगवंत अर्जुनाला, की मला सगळं माहिती आहे, तुला कळत नाही आहे, तू म्हणून मला प्रश्न विचारतोयस, पण मला सगळं माहिती आहे. आणि खरंच आहे, आत्मज्ञान झालं की जाणायचं काही शिल्लकच राहत नाही. या वामदेवानी सुद्धा हे सगळे देव म्हणजे अवयव किंवा शक्ती केंद्र जाणली. कारण अर्थच मुळी इंद्रियाचा आहे, द्योतनात देव हा. जे प्रकाशमान आहेत ते सगळे देव आहेत. आता आपले डोळे प्रकाशमान आहेत की नाही, जिवंत आहोत तोपर्यंत. कानामध्ये प्रकाश आहे, जिव्हेमध्ये प्रकाश आहे, सगळ्या शरीरामध्ये प्रकाश भरला आहे, आणि म्हणून ती इंद्रिय आहेत. हे कसे आणि कशातून निर्माण झाले असा शोध घेत घेत मूळ स्रोतापर्यंत जाता येते. तसं वामदेव गेले. मी नेहमीच बोलते, कुठल्याही 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 ऑब्जेक्टपासून सुरुवात करा. हा रुमाल आहे, हा रुमाल कशाचा बनला आहे? कापडाचा बनला आहे. कापड कशापासून बनलं आहे? कापसापासून बनलं आहे. कापूस कशापासून बनला आहे? शेतामध्ये पिकला आहे कापूस. शेत कशापासून झालं आहे? अहो पंचमहाभूत, मातीतनं हे सगळं सोनं पिकलेलं आहे. मग ही माती काय आहे? पृथ्वी आहे, आप आहे, त्याला सगळं आहे, तेज आहे, वायू आहे, आकाश आहे. ही पंचमहाभूतं कशातनं झाली आहेत? त्याच्याकडनं. असं करत करत जेव्हा तुम्ही कुठल्याही वस्तूपासून सुरुवात कराल, पोचणार शेवटी तिथपर्यंत, उगमापर्यंत. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. वामदेव असे उगमापर्यंत गेले. आपल्यालाही उगमापर्यंत जायचे, मूळ स्रोतापर्यंत जायचे, पण नाही न जाता येत. आमचं मुख्य काय म्हणतात ती गोम तिथेच आहे. आम्हाला जाताच येत नाही, कारण हा आमचा जीव कामामध्ये, वासनामध्ये, कर्मफळाच्या बंधनामध्ये इतका अडकलेला आहे. त्यामुळे तो फिरतोय, आता करू, पुढच्या जन्मी नक्की करू असं म्हणतोय. पुन्हा त्याच चुका, पुन्हा तेच सगळं, पुन्हा त्याच इयत्तेत नापास होतोय आम्ही. पुढच्या वर्गात जायचं आहे का नाही जायचं, पुन्हा नापास होतं आहे. आणि म्हणून, आणि हे सगळी चक्र आहेत, ही सगळे पिंजरे आहेत, ह्या सगळ्या बेड्या आहेत, या बळकट आहेत, म्हणून त्याला लोखंडी पिंजरे म्हटले. वस्तुतः लोखंड, मेटल वगैरे काही नाही आहे, पण हे पिंजरे, ह्या बेड्या तोडून त्यातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य कोण देतं? तर ज्ञान देतं. ज्ञानात एव तु कैवल्यम. आणि म्हणून म्हटले ना, आपल्याकडे खरंच सांगितले, शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती हे सांगितलेलं आहे. ज्ञान संपादन केलं, आत्मसात केलं, पचवलं की मग बरोबर तो आत्मा त्या परमात्म्याकडे झेप घ्यायला लागतो. मग त्याला त्या बंधनात राहता येत नाही. आता ह्या पिंजऱ्यात राहा म्हटलं तरी तो राहणार नाही. ते सगळी बंधनं तोडून त्याला बाहेर झेप घ्यायची, उत्तुंग. आकाशी झेप घे रे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा. हा सोन्याचा पिंजरा आपल्या भोवती उभा केला आहे, तो तोडून जायचा आहे. आणि इथे पक्ष्यामधला श्रेष्ठ बळवान आहे, म्हणून शेन पक्षी, ससाणा पक्षी म्हटलेलं आहे. शेन पक्षी जसा वेगाने शक्तीने झेप घेताना सगळे बंध तोडून टाकतो, तशी झेप आपल्याला परमात्म्याकडे घ्यायची. रूपक आहे. शेन पक्षाचा इथे तसा संबंध नाही आहे, हे रूपक आहे. वामदेवांचं तसंच झालं, आणि त्यांनी स्थूल, सूक्ष्म, कारण या सगळ्या देहांचा भेद करून शुद्ध आत्म्याचा साक्षात अनुभव घेतला. मग तेव्हा त्यांना कळलं, मी म्हणजे कोण आहे? मी म्हणजे अवयव नाही. जे देव म्हटले ना, द्योतनात देव, मी म्हणजे अवयव नाही, शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त अहंकार नाही, मी निराळा आहे. आमचे आचार्य हेच सांगतात, मनो बुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमी न तेजो न वायुर, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. कळलं की आम्हाला पण नाही हो, फक्त शब्दांनी कळलं, अजून झेप घेतच नाही होत. आम्ही म्हणते राहू दे, बरं आहे हा पिंजरा. त्यामुळे ह्या सगळ्यांना चालना देणारा मी कोण आहे? मी स्वयंभू आहे. मी बाकीच्या कशावरही अवलंबून नाही आहे, मी स्वयंप्रकाशी आहे. हा अनुभव याच लोकी, याच देही साधकाला येऊ शकतो. असंच या वामदेवांना या उपनिषदाच्या माध्यमातून सांगायचं आहे.
आणि एकदा का आत्मसाक्षात्कार झाला ना, की तो आनंदाचा अनुभव आहे तो ओसरतच नाही. उन्मनी अवस्था प्राप्त होते आणि त्या आनंदात एकदा रममाण झालात तुम्ही, की मग तो देहात राहून सुद्धा विदेही असतो. गुणागुणेषु वर्तंत. मग वाटतं हे चाललंय ना, हे तटस्थपणाने बघता येतं. माझ्याच शरीरात मला काही रोग झाला आहे, मला अमकं दुःख झालं आहे, मला जखम झाली आहे, माझं ऑपरेशन झालं आहे, ह्याच्याकडे तटस्थतेने बघता येतं. देहात राहून विदेही व्हायला याच्यात सांगितलेलं आहे. आणि मग त्याचा देह केवळ मग लोककल्याणासाठी उरतो. आत्ता आम्हाला कसं आहे, देहाशी आम्ही फार तादात्म्य पावलेले आहोत. जरा काही दुखलं की आम्ही म्हणतो हे दुखतंय, माझं बोट दुखतंय, माझं पोट दुखतंय, माझा दात दुखतंय. देह तादात्म्य सोडून आत्म्याशी तद्रूप व्हायचं असेल तर ती अवस्था याच्यात सांगितलेली आहे. मग ती अवस्था होते उरलो उपकारा पुरता. आणि विवेक चूडामणीमध्ये सुद्धा आचार्यांनी हेच रूपक वापरलेलं आहे, पण त्यांनी थोडी कल्पना वेगळी आहे की उंच एखादं गॅलरी आहे, सज्जा आहे, सौध म्हटलेलं आहे, त्यांनी त्याच्यामध्ये सौध म्हटलेलं आहे. असा मुक्ती सौधावर झेप घेणारा एखादा पक्षी असतो की नाही, तशी उपमा ह्या आत्म्याला दिलेली आहे. मुक्ती सौधावर झेप घेणारा पक्षी असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. असे हे 5 मंत्र बघितलेत आपण. कुठपासनं सुरुवात केली तर त्या पुरुषाची गर्भधारणा, त्याच्यातनं स्त्रीची गर्भधारणा, त्याच्यातनं कुटुंबियांचं कर्तव्य, पतीचे संस्कार, ती माता कशी त्या जीवाला आपलासा करते, वाढवते. खरंच कमाल आहे ना. नाहीतर बाहेर फेकण्याकडे वृत्ती असते. एखादी फॉरेन बॉडी, आपल्या डोळ्यात एखादा कण गेला धुळीचा तरी आपण तो कधी बाहेर काढतोय असं होतं. पण ह्या स्त्रीला तसं होत नाही. उलट ती अतिशय प्रेमाने, अतिशय वात्सल्याने आपल्या पतीचाच आत्मा जणू काही आपल्या शरीरामध्ये आहे अशा भावनेने त्याचा सांभाळ करते. हे सगळं बघून आता आपल्याला पुन्हा आत्मज्ञानाकडे नेत आहेत. म्हणजे बघा, उपनिषदाचं उद्दिष्टच मुळी हे आहे, जायचे कुठे? आत्मज्ञानाकडे. पण तिथे पोचताना अनेक कथा, अनेक संदर्भ, अनेक सिद्धांताचा आधार घेऊन पुन्हा नेत आहेत आपल्याला आत्मज्ञानाकडे. आता अखेरचा मंत्र बघूया याच खंडातला. 6वा मंत्र आहे. स एवं विद्वान अस्मात् शरीरभेदात ऊर्ध्वम उत्क्राम्य अमुष्मिन् स्वर्गे लोके सर्वान् कामान् आत्वा अमृतः समभवत. अमृतः समभवत 2दा आलं म्हणजे द्विरुक्ती आली, म्हणजे समारोप आला. स एवं विद्वान, याप्रमाणे ज्ञान झालेले ते वामदेव ऋषी काय करतायत? अस्मात् शरीरभेदात, हे शरीर पडल्यानंतर, भेद म्हणजे पडल्यानंतर काय होतं? ऊर्ध्वम उत्क्राम्य, वर जाऊन. कुठे जाऊन? अमुष्मिन् स्वर्गे लोके, या स्वर्गलोकामध्ये जाऊन सर्वान कामान आप्त्वा, सगळ्या कामना पूर्ण करून इच्छा तृप्त करता झाला आणि तो स्वतः अमृत होऊन गेला. 6 अमृतः समभवत. अमृतः समभवत हे वामदेव ऋषींचं वर्णन आहे. आता बघा, हे आत्मज्ञान 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 पुष्कळ ऐकलं नाही का? 6-7 उपनिषदं जवळजवळ होत आली. आता ह्या आत्मज्ञानाची आपल्याला जोपर्यंत माहिती नाही, मुक्ती, मोक्ष, ज्ञान या संकल्पना जोपर्यंत दूर आहेत ना, तोपर्यंत त्याची भीतीच वाटते. नकोच त्या भानगडीत पडायला, नकोच त्या फंदात पडायला असं आपल्याला वाटतं. पण आपल्याला लहानपणापासूनचा अनुभव आहे. शाळेमध्ये असताना सुद्धा एखादा विषय नाही समजला, भूगोलाचं नाही तर नाहीच, ते बोरच वाटायला लागतं. एखादं गणित नाही समजलं की नाहीच. इंग्लिश समजा जमत नसेल, ग्रामर आवडत नसेल, संस्कृत आवडत नसेल तर त्याच्याविषयी नावडच उत्पन्न होते. पण जरा प्रयत्न करून बघूया. एवढं कुठलीच गोष्ट अवघड नाही आहे. ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट इतकी कठीण नाही आहे, कारण ती माणसाला असाध्य अशी गोष्टच नाही आहे. खरं तर माणूस काहीही साध्य करू शकतो, कारण सगळ्यात मोठी देणगी दिलेली आहे ती म्हणजे बुद्धीची, त्याहीपेक्षा विवेकाची. पण जोपर्यंत आपल्याला त्याचा बाऊ वाटतो, त्याचं अवडंबर वाटतं, त्याचं नकोसं वाटतं, कठीण वाटतं, क्लिष्ट वाटतं, तोपर्यंत त्याची भीती वाटते.
आणि मग भीती वाटली की ती गोष्ट टाळण्याकडे आपला कल असतो. भीती, त्रास, संशय या चक्रात मग आम्ही अडकतो. परंतु ज्या क्षणी ज्ञान मिळतं तेव्हा सगळ्या ह्या दुःखातून मुक्ती मिळते आणि तेव्हा नक्की जाणवतं की अरे, सोपं होतं की आधीच का नाही केलं. वाटतं की नाही. आपली व्यवहारातली सुद्धा एखादं अगदी कंटाळवाणं काम असतं, आपलं घरातलं सुद्धा एखादं काम नाही तर नाहीच आवडत, अगदी आपण टाळण्याकडे प्रवृत्ती असते. पण ते काम झाल्यावर वाटतं की अरे, काहीच वेळ लागला नाही, झालं सुद्धा हे काम आणि आता किती छान वाटतंय. आत्मज्ञानाचं सुद्धा तसंच आहे. जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत त्याचा बाऊ आहे, त्याची भीती आहे, नको बाई ते आत्मज्ञान, ते विद्वानांचं काम आहे, ते तू आम्हाला नाही जमणार, आम्हाला काही संस्कृती आहेत असलं वाटतंय. पण जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही म्हणाल अरे, एवढा आनंद आहे, एवढा याच्यात आनंद आहे. तसंच हे अध्यात्म मार्गाचं आहे. मृत्यू मोक्ष हे शब्द जेव्हा अपरिचित असतात तेव्हा त्याचा बाऊ वाटतो, नकोसे वाटतात. पण कुणा जाणकाराकडनं त्याचं रहस्य समजलं ना की भीती पळून जाते. म्हणून तर आपल्याला अवघड गणित सुटलं की आनंद होतो की नाही. अवघड किंवा आपण कोडी सोडवतो, शब्द कोडी असतील, सुडोकू असेल, कितीतरी अवघड गोष्टी सोडवायला किंवा पझल असेल, जिक्सॉ पझल असेल, कुणी सांगितलं आहे अवघड आहे ना, तरी पण आपण आनंदाने सोडवतो की नाही. कारण ते सोडवून झाल्यावर आपल्याला फार समाधान मिळतं. खूप कठीण गोष्ट सोडवल्यावर सुद्धा आनंद मिळतो की नाही. अहो, मग त्याच्यात एवढा आनंद आहे तर ह्याच्यात किती आनंद असेल. या आत्मज्ञानामध्ये केवढा साठा भरलेला आहे. आमचे आचार्य म्हणतात योगरतो वा योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदत्येव. आत्तापर्यंत जेवढे आनंद मिळाले ना ते सगळे आनंद याच्यावरनं ओवाळून टाकावे, असा आत्मानंद मिळवायचा आहे. आमचे तुकाराम महाराज म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग. मग या आनंद मिळवायचा असेल तर फक्त सोपी गोष्ट आहे, आत्मज्ञान हवं आहे. आणि आत्मज्ञानासाठी कोणते ग्रंथ वाचायचे, काय करायचं, काहीच करायचं नाही. एक 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 एलिमिनेट करत जायचं, एक एक उपाधी उतरवत जायचं, त्याच्यातून स्वतः मुक्त होत जायचं. हे सगळे पिंजरे तोडून टाकायचे बहिरी ससाण्याप्रमाणे. आणि मग त्याच्यात रस वाटायला लागतो, तो एक खेळ वाटायला लागतो, ती एक क्रीडा वाटायला लागते, त्याच्यात गंमत येते. आणि ह्या वाटचालीत सुद्धा स्वतःकडे त्रयस्थपणाने पाहायचं, थोडं तटस्थपणाने बघता यायला पाहिजे. या सगळ्या मी नाहीच आहे. जोपर्यंत मी जेव्हा अडकतो तेव्हा मग मी हरले, मला जमलं नाही ह्याचं दुःख होतं. नाही नाही, ते चाललं आहे ते सगळं चालू दे, मी तटस्थ आहे. अशा या खेळाकडे बघितलं की आनंद होतो, चिंतेतून मुक्त होता येतं. आणि हा सगळा त्यांनी मांडलेला खेळ आहे. तो निरनिराळी रूपं घेऊन येतो, लपतो. आपण लहानपणी खेळायचो ना. आणि मग ज्याच्यावर राज्य असेल किंवा त्याला चिडवण्यासाठी, त्याला फसवण्यासाठी आपण मधनंच आपलं थोडं स्कर्ट दिसतोय, थोडा फ्रॉक दिसतोय, थोडं कोणीतरी आवाज, असं करून आपण थोडं थोडं मधनं प्रगट होतो आणि मधनं लपतो. अहो, परमेश्वर तो खेळ खेळतो आहे आपल्याशी. मध्ये मध्ये कधी कधी त्याची जाणीव होते आणि मध्येच तो लपून बसतो. जेव्हा जाणीव होईल, जेव्हा तो दिसेल तेव्हा पकडायचे त्याला. कशाने पकडायचे, विचारांनी पकडायचे, मनाने पकडायचे, विवेकाने पकडायचे. आणि मग हे समजलं की मग तो त्रास संपून जातो, उत्साह वाढतो. आणि तो एकदा गवसला ना की साधक स्वतः अमृत होतो. अमृत काही प्यायची गोष्ट नाही. सहा एव अमृतम भवती. इथे काय म्हणले, अमृतः समभवत, अमृतः समभवत. म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातनं सुटतो, स्वतः ब्रह्मरूप होतो, चिरंतन होतो. एवढंच नाही तर स्वानंद साम्राज्याचा स्वामी होतो. एवढं पाहिजे ना, एवढं वैभव पाहिजे, थोडा तर अभ्यास करायलाच पाहिजे. आणि अभ्यास हा वही पेन्सिल घेऊन करायचा नाही, तर स्वतः काय काय मी कोण कोण नाही आहे हे फक्त बाजूला करायचे. एक एक पिंजरा दूर करायचा आहे. एक एक बेडी कुठलीही असेल, लोखंडाची असेल, रेशमाची असेल, कोणतीही बेडी असेल, सोन्याची बेडीस देखील दूर करायचे. म्हणजे तो आत आहेच आहे, तो गवसणारच आहे आपल्या सगळ्यांना. आणि त्याचा शोध घेण्यासाठीच हा सगळा उपनिषदांचा अभ्यास आणि हा वेदांत वैभवाचा उपक्रम आपण सुरू केलेला आहे.
आता मात्र इथेच थांबूया आणि शेवटचा मंत्र म्हणूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.